Okay, so good morning students. Today we are going to learn about causes of depreciation. तर आज आपण depreciationची काही causes आहेत ते आपण लर्न करणार आहोत. डेप्रिशिएशन कोणकोणत्या कारणामुळे होतं ते आपण लर्न करूया. तर बघा फर्स्ट कॉजेस आपण बघूया. ते आहे नॉर्मल अँड नॅचरल वेअर अँड टेअर. व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट रिड्यूस्ड due to its normal and natural wear and tear or actual use. More the use of an asset, more the wear and tear. आपण एखाद्या असेटचा वापर जास्तीत जास्त केला तर त्या असेटची व्हॅल्यू ही खूप म्हणजे कमी कमी होत जाते. फॉर एक्झाम्पल आपण मशिनरी परचेस केलेलं आहे आणि ती मशिनरी वारंवार खूप काळ आपण वापरत राहिलो तर त्या असेटची व्हॅल्यू ही कमी होणार आहे. आणि त्याच प्रमाणात जर समजा ती असेट्स आपण थोडंसं कमी कमी वापरलं तर आपण ते जास्त काळासाठी ती असेट वापरू शकतो. पॅसेज ऑफ टाईम. सो फिक्स्ड असेट्स पॅसेज ऑफ टाईम. Fixed asset get depreciated due to afflection of time, so it is necessary to depreciate them even if they are not used. For example, patent, trademark, copyright, lease, सॉफ्टवेअर डिझाईन एक्सेट्रा. तर ॲक्च्युली वेळेमुळे सुद्धा आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होते. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला पेटेंट हे 10 वर्षासाठी भेटलं असेल, ट्रेडमार्क आहे एक लिमिटेड पिरियड असतो, कॉपीराईट म्हणजे जसं प्रिंटिंग एखादं बुक छापायचं असेल तर तो लिमिटेड पिरियड असतो, किंवा लीज असतो, सॉफ्टवेअर असतो, हा एक टाईम पिरियड असतो. त्या काळासाठी आपल्याला ते काय म्हणून त्या असेटचा आपण वापर करू शकतो. आफ्टर दॅट फॉर एक्झाम्पल जसं की सॉफ्टवेअर आहे किंवा एखादी डिझाईन आहे, फक्त 5 वर्ष 10 वर्षासाठी ती आपण असेट वापरू शकतो. आफ्टर दॅट त्या असेटची व्हॅल्यू 0 होते. मग त्यामुळे आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, ऑब्सोलेसेन्स. On account of technological development or changes in the technique of production, the old assets become obsolete or outdated, and all these causes reduction in the value of assets. बघा ॲक्च्युली काय होऊ शकतं की आपण एखादी असेट्स वापरली तर त्या असेट्सची व्हॅल्यू ही कमी होते. अफ्लेक्शन ऑफ टाईम म्हणजेच काय की वेळेमुळं सुद्धा या ठिकाणी असेट्सची व्हॅल्यू कमी होऊ शकते. बघा काही वेळेस काय होतं, टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस झाले की आपण ती असेट रिप्लेस करतो. फॉर एक्झाम्पल टी व्ही, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आपण यूज करत होतो, पण ड्यू टू चेंज इन टेक्नॉलॉजी आज आपण कलर टी व्ही वापरतो. कलरमध्ये सुद्धा HD आहे का नाही, आणि स्मार्ट टी व्ही कम्प्युटरच्या बाबतीत पण आहे. तर पूर्वी आपले डेस्कटॉप काय म्हणूया आपण त्याला, खूप मोठे मॉनिटर असायचे, पण आता LED मॉनिटर आहेत, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा खूप टेक्नॉलॉजी आलेली आहे. 5th जनरेशन 6th जनरेशनचे प्रोसेसर आहेत ते यूज करतो. सो वेन टेक्नॉलॉजी इज गोइंग टू बी अपग्रेड, दॅट टाईम वी आर गोइंग टू रिप्लेस दॅट असेट. जसं 3G अगोदर मोबाईल होता, 3Gच्या नंतर 4G आले, नंतर मग 4G नेटवर्क यूज करण्यासाठी 3Gचे मोबाईल आपल्याला रिप्लेस करावे लागले. ओके, सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आउटडेटेड असेट्स. नंतर डिप्लेशन. डिप्लेशन मीन्स एम्प्टी म्हणजे रिकामे. डिप्लेशन इज ऑल्सो वन ऑफ द कॉजेस ऑफ डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ वेस्टिंग असेट्स सच एज फॉरेस्ट, ऑइल वेल, माइन्स, कॉर्स एक्सेट्रा. तर ॲक्च्युली काय होतं, काही असेट्स ह्या एकदम नील होतात किंवा त्या असेट्सचं अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे, ते नष्ट होतं. जसं फॉरेस्ट आहे, आपण एक फॉरेस्टची प्रॉपर्टी यूज केली, किंवा ऑइल वेल असतात, तेलाच्या विहिरी, आपण जास्तीत जास्त तेलाचा उपसा केला तर त्या तेलाच्या विहिरी संपुष्टात येतात. खाण आहे, कोळशाची खाण, ह्या त्या. तर ह्या असेट जितका आपण वापर केला तितकं ते एम्प्टी होत जाणार, म्हणजे कमी कमी होत जाणार. ही एक आपल्याला काय सांगता येईल, कॉज सांगता येईल, कारण सांगता येईल डेप्रिशिएशनचं. त्यानंतर बघूया नेक्स्ट वन इज नॅचरल कॅलॅमिटीज, इम्पेअरमेंट ऑफ एन असेट. The price of fixed asset decrease due to natural calamities such as earthquake, storm, cyclone, fire, flood or accident, etc. And damages of the assets is accounted for in the books of account. Actually नैसर्गिक आपत्ती आली की आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होत असते. जसं अर्थक्वेक आहे, भूकंप आला, स्टॉर्म वादळ आहे, सायक्लॉन चक्रीवादळ आहे, आग लागली बिझनेसला, किंवा महापूर आला, ॲक्सिडेंट झाला. सो ऑल दीज आर दी कॉजेस ड्यू टू दॅट अवर असेट्स मे बी डिक्रीज, असेट्स व्हॅल्यू मे बी डिक्रीज, आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होऊ शकते. इन्व्हेन्शन. When the new machine or asset are invented, the earlier asset or machine being used for may lose their utility and hence their value reduce.
When in the market iPhone 8 was introduced, the value of iPhone 7 reduced. बघा मार्केटमध्ये नवीन नवीन असेट्स येतात तेव्हा त्या असेटची व्हॅल्यू ही आपोआप कमी होत असते. जसं की मार्केटमध्ये iPhone 8 आला असेल आणि त्याच्या अगोदरची जी काय iPhone 7 आहे त्या असेटची व्हॅल्यू ही आपोआप कमी होत असते. सो थोडक्यात काही नवीन शोध लागले की जसं पूर्वी आपण ते हाय व्होल्टेजचे बल्ब वापरत होतो, परंतु आता LED वापरतो कमी व्होल्टेजचे. पूर्वी 100-200 व्होल्टेजचे आपण बल्ब वापरत होतो, आता 10-20 व्होल्टेजचे वापरतो. म्हणजे पॉवर कन्झम्पशन रिड्यूस झाला, इलेक्ट्रिसिटी बिल कमी झालं आणि त्याचप्रमाणे त्यापासून मिळणारे बेनिफिट जास्त आहे. मार्केट व्हॅल्यू. सो मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट गोज ऑन चेंजिंग अकॉर्डिंग टू द प्रिव्हेलिंग कंडिशन. तर मार्केट व्हॅल्यू आहे ना ती असेटची ही कमी होत जाते, बदलत असते. हेन्स डेप्रिशिएशन ऑल्सो चेंज when market value of asset decrease as compared to its cost, its cause of depreciation on it. ॲक्च्युली काय होतं की बऱ्याच वेळा असेटची व्हॅल्यू ही कमी जास्ती होत असते आणि मार्केट व्हॅल्यू जर कमी जास्ती होते त्याप्रमाणे आपले डेप्रिशिएशनची व्हॅल्यूसुद्धा कमी जास्ती होत असते. नाव वी विल लर्न अबाउट नेक्स्ट नीड्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ डेप्रिशिएशन. आपल्याला नीड्स बघायचे. नीड्स म्हणजे काय, गरज. आपण डेप्रिशिएशन का चार्ज करतो, त्याचे इम्पॉर्टन्स काय ते आपण बघूया. Depreciation is charged profit and loss account and it is element of cost. It is also essential to arrive as true value of the assets and also net profit or loss during a particular accounting period. बघा आपण काय करतो, प्रत्येक वर्षी ही डेप्रिशिएशनची व्हॅल्यू आहे ती काय करतो म्हणजे टोटल डेप्रिशिएशन हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. ॲक्च्युली हा एक खर्चाचा आहे, एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणजे खर्चाचा घटक आहे. आणि आपल्याला आपल्या असेटची ट्रू व्हॅल्यू माहीत करून घ्यायची असेल तर आपण ते डेप्रिशिएशन चार्ज करणं आवश्यक आहे. अँड वॉट एव्हर द लॉस, जो काही लॉस असेल तर तो लॉस आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. इवन इफ द असेट इज नॉट यूज, असेट जर आपण नाही वापरली तरी त्या असेटची व्हॅल्यू ही कमी होत असते. नेक्स्ट इट्स व्हॅल्यू इज रिड्यूस ड्यू टू पॅसेज ऑफ टाईम. वेळेमुळे सुद्धा आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होते. डेप्रिशिएशन इज कॉस्ट और लॉस टू द बिझनेस. इट इज नॉन कॅश एक्सपेंडिचर. इट इज नॉमिनल अकाउंट. सो ॲक्च्युली डेप्रिशिएशन हा एक लॉस आहे म्हणून तो आपण काय करतो, खर्च लॉस झाला की आपण तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. बिकॉज ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हा डेप्रिशिएशन एक लॉस आहे म्हणून दाखवत असतो. इफ डेप्रिशिएशन इज नॉट प्रोव्हाइडेड डिडक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ असेट, द असेट विल ओव्हर व्हॅल्यूड अँड वी कॅन नॉट फाइंड आउट ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. ॲक्च्युली आपल्याला असेटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फायनान्शियल पोझिशन जी आहे ती जर आपल्याला खरी फायनान्शियल पोझिशन माहीत करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपण जे काही डेप्रिशिएशन आहे ते प्रॉपरली चार्ज करणं आवश्यक आहे. समटाइम्स वी आर नॉट गोइंग टू चार्ज डेप्रिशिएशन प्रॉपरली. इन दॅट टाईम आवर बॅलन्स शीट विल नॉट शो ट्रू अँड फेअर पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. आपली जी काही बॅलन्स शीट आहे ती खरी कंडिशन दाखवणार नाही. सो आपण या टॉपिक नंतर फायनल अकाउंट बघणार आहोत आणि त्या फायनल अकाउंटमध्ये हा घटक आपण लर्न करणार आहोत. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय असतो, बॅलन्स शीट काय असते, हा घटक आपण लर्न करणार आहोत. सो हिअर ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता बघा. ओके, तर एक मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. इथे एक्सेल शीट आहे आणि मी काही प्रॉब्लेम घेतलेले आहेत, रेकॉर्ड पण केलेले आहेत बघा. आता ही ॲक्च्युअल असेट्स आहे. इथं बघू शकता ऑफिस इक्विपमेंट 20,000 रुपये होतं आणि डेप्रिशिएशन 1,000 झाल्यामुळे त्या असेटची व्हॅल्यू कमी झाली. हे एक बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट इज अ फायनान्शियल स्टेटमेंट विच इज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर. तर हे काय करतो आपण, इथून मायनस करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस आहे तो इथं दाखवतो. कोणकोणत्या असेटची व्हॅल्यू कमी झाली, ऑफिस इक्विपमेंट 1,000 रिड्यूस झालेला आहे, मोटार व्हॅन 3,040 रिड्यूस झालेला आहे, प्लांट अँड मशिनरी हे 3,750 रिड्यूस झालेला आहे. सो दिस इज प्रॉफिट ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा ट्रेडिंग अकाउंट असतो आणि हा जो खालचा असतो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो. सो वी हॅव टू शो ट्रू फायनान्शियल कंडिशन. आपण जर समजा इथे डेप्रिशिएशन दाखवलं नसतं तर आपल्या असेटची जी काही टोटल आहे ती ओव्हर व्हॅल्यूड दाखवलं असतं. म्हणजे हे 19च्या ऐवजी 20 दाखवलं असतं तर आपण काय म्हटलं असतं, दॅट इज अ ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट्स. तर आपण ते दाखवणं चुकीचं आहे. बिकॉज ॲज पर द रूल्स
जे काही रूल्स आहेत त्या रूल्सप्रमाणे आपण ॲसेटची ट्रू व्हॅल्यू दाखवणं आवश्यक आहे. डेप्रिशिएशन इज नेसेसरी टू मेक प्रोव्हिजन फॉर रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड असेट. आपल्याला ओल्ड असेट रिप्लेस करायची असेल तर डेप्रिशिएशन दाखवणं आवश्यक आहे. इफ प्रोव्हिजन फॉर डेप्रिशिएशन इज नॉट मेड द बिझनेस मे नॉट हॅव सफिशियंट फंड टू रिप्लेस देम. जर ॲक्च्युली डेप्रिशिएशन हा जरी लॉस असेल तर आपण ती प्रोव्हिजन तयार करून ठेवत असतो, म्हणजे तो पैसा आपण आपल्या बिझनेसमध्ये ठेवत असतो. ॲक्च्युली दॅट इज आवर इन्कम. आपण जो काही पैसा बाजूला काढून ठेवला असतो तो फंड असतो. अँड दॅट फंड वी आर गोइंग टू युटिलाइज फॉर द रिप्लेस ऑफ असेट. आपण नवीन असेट खरेदी करण्यासाठी तो फंड यूज करतो. So it enable the businessman to compute and pay correct amount of tax to the government. गव्हर्नमेंटला आपला टॅक्स द्यायचा असेल तर डेप्रिशिएशन चार्ज करणं आवश्यक आहे. अदरवाईज वी विल पेड मोर टॅक्स टू द गव्हर्नमेंट. Depreciation must be calculated and equivalent funds should be provided for every year. So at the end of life asset may be easily replaced. तोच भाग सांगितलेला आहे परत. तर इक्विव्हॅलेंट अमाऊंट, जेवढी अमाऊंट आपल्याला एसेन्शियल असेल तेवढी आपण अमाऊंट डेप्रिशिएशन म्हणून चार्ज करणं आवश्यक आहे आणि ती असेट आपण रिप्लेस करू शकतो. नंतर फॅक्टर्स टू बी कन्सिडर व्हाईल चार्जिंग डेप्रिशिएशन. हा जो घटक आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. Thanking you for watching and for valuable time you have been given to us.